आज दुपारनंतर चिपळूणमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 तासामध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे चिपळूणमधल्या प्रसिद्ध असा सवतसाडा या धबधब्याच्या ठिकाणी, जो मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या अगदी लगत आहे आणि हा धबधबा अखेरीस आज प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे या मार्गावरून जे प्रवासी करणारे प्रवासी आहेत किंवा पर्यटक आहेत त्यांची पावलं आता आपोआप या सवतसाडा धबधब्याकडे वळाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर जून महिन्याच्या 15 मध्ये हा जो धबधबा आहे हा प्रभावित होतो, मात्र यावर्षी पावसाने विलंब केला आणि त्यामुळे संपूर्ण या परिसरातले जे धबधबे आहेत किंवा नद्या आहेत या अजूनही कोरड्या असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे केवळ 2 ते 2.5 तासामध्ये या ठिकाणी हा धबधबा प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या मार्गावरून जे प्रवासी करणारे प्रवासी आहेत ते गाड्या थांबवून या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पावसाचा जोर आता वाढू लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्गाकडून दिलासा शेतकरी वर्गाला दिलासा आहे। शेतकरी वर्गामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर जे पावसाळी पर्यटक जे आहेत ते देखील कुठेतरी सुखावले असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। स्वप्नील गाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।